चला आज आपण शिकू संडे स्पेशल बिर्याणी. ही प्रत्येक संडेला आमच्या घरी तयारच होत असते. आणि यात मी हळद, मीठ, धने पावडर हे सगळं टाकलेलं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, पुदिना, दही, लिंबू, अर्धा लिंबू हे सर्व जिन्नस टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि हे मी दुपारीच लावून ठेवत असते. दुपारी चिकनची भाजी असते कालवण, आणि हे जिन्नस दुपारीच लावून ठेवायचे म्हणजे 7-8 तास चिकन चांगलं मॅग्नेट होतं आणि आपली दम बिर्याणीचे पीस सुंदर लागतात. हे असं अर्धा लिंबू टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी, आणि हे पूर्ण लावून ठेवायचं. हे करण्यासाठी काय 10-15 मिनटं लागतात आपल्याला दुपारी. आणि हा लजीजचा लकीचा मसाला आहे. ही एक अख्खी पुडी टाकणार आहे मी. 15वाली पुडी असते ही अख्खी पुडी टाकते मी याच्यामध्ये, आणि दुसरे खडे मसाले टाकत नाही. तर लेकरांना ते खडे मसाले सारखे दाताखाली आलेले आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी खडे मसाले टाकतच नाही त्याच्यामध्ये. आणि हे एवढं लावून ठेवलं किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आपल्याला हे दुपारी. आणि बिर्याणी ही संडे स्पेशल आमची प्रत्येक रविवारी संध्याकाळी असते. आणि हे एवढं लावून ठेवून देणार आहे मी आता. आणि माझी बिर्याणी, मला दम बिर्याणी ही परफेक्ट जमण्यासाठी ही एकदम सोपी पद्धत माझी वापरली मी. 80% भात शिजवायचा, ते मला प्रमाण कळायचं नाही आणि मग त्याच्यामुळं मी ते करायची नाही बिर्याणी. पण ह्या पद्धतीने करून बघितली तर ती पूर्ण जमायला लागली. तर प्रत्येक संडेला लेकरांना तीच बिर्याणी हवी. आणि हा तांदूळ स्वच्छ करून मी हा धुवून घेतला 2 पाण्याने, आणि हा भिजत घातलेला आहे. आणि आता मी पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकले. तांदूळ हा अर्धा तास भिजून द्यायचा आहे. आणि मग आपण शेगडीवर पाणी गरम करायला ठेवलं ना, त्यात मी हे थोडे खडे मसाले टाकलेले. शहाजिरा, 1 कर्णफूल, तेजपत्त्याची 2-3 पानं, अर्धा लिंबू आणि तमालपत्र एवढं टाकलं. आणि ते पाणी उकळूपर्यंत इथे कांदा तळायला घेतलेला आहे. 1/4 किलो चिकनला 1/4 किलोच तांदूळ घेतला. आणि 4 मोठे मोठे कांदे घेतले. छोटे असेल तर 5-6 लागतील. 4 मोठे मोठे कांदे बारीक स्लाईस करून तळायला घेतले. आणि तोपर्यंत आपलं पाणी गरम होतं आहे, तोपर्यंत आपले कांदे तळून घेतले. कांदे असे मस्त गोल्डन ब्राऊन करायचे, आणि एकदम असे काळे नाही करायचे, गोल्डन. त्याच्यामध्ये थोडे गुलाबीच ठेवायचे, मग ते नंतरून गोल्डन होतात. ते आपल्या तेलातच जर गोल्डन केले ना, तर मग कडू कडू लागतात, ते काळे पडतात. मग थोडेसे गुलाबी ठेवायचे. हे मग पाण्याला अशी उकळी येते, आणि उकळी आल्यानंतर मग आपल्याला हा भिजवलेला तांदूळ आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि मग ती आलेली उकळी पुन्हा गार होऊन जाते. मग हाय फ्लेम ठेवायची आपल्याला. आणि जेव्हा ही उकळी येते तोपर्यंत एक पातेल्यामध्ये ज्याचं जाड बूड असेल त्याच्यामध्ये हे पीस लावून घ्यायचे आहेत. आणि मी लेग पीसचे मोठे मोठे होते ना, ते मध्ये ठेवले, कारण मधून हीट मिळते ना सेंटरमधून. आणि त्यात तळलेलं कांद्याचं तेल आणि 2-3 मिरच्या टाकल्या. आणि उकळी फुटल्या थोडेसे तांदूळ कच्चे शिजले पण नाही, 2 मिनटातच मी हे तांदूळ चिकनवर टाकून घेतले. एक बॅच त्याची टाकून घेतली, कारण मग चिकनला पाणी सुटतं ना, त्याच्यामध्ये हे तांदूळ शिजतात पूर्ण. मग बिर्याणीचा चिखल होत नाही त्याच्यामध्ये. आणि हे जे आहे ना, हे 7 मिनटं 6 ते 7 मिनटं शिजवून द्यायचे तांदूळ उकळत्या पाण्यात. आणि पाणी निथळून टाकून आपण हे पातेल्यात पुन्हा टाकून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत मी गॅस चालू नाही केला बरं. गॅस चालू नाही करायचं आहे आपल्याला. आणि मग झाकण ठेवून गॅस चालू करायचं आहे आता. आणि त्याच्यामध्ये मी परत गार्निशिंगसाठी पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा आणि दुधामध्ये कलर मिक्स करून टाकलेला आहे. आणि मग झाकण ठेवलं आणि 1/4 तास ठेवायचं आहे हे मंद आचेवर तव्यावर. आणि ही बिर्याणी एकदम सुंदर तयार होते. 1/4 तास. जर शेगडी वापरत असेल तर 1 वर शेगडी करून हे ठेवून द्यायचं आहे. आणि गॅसवर तवा ठेवायचा आहे. गॅस कमी करून हे 30 ते 35 मिनटं लागतात, अर्धा तास लागतात. जर तांदूळ जास्त वेळ भिजला असेल तर अर्धा तासातच होतं. आणि जर तांदूळ कमी भिजलेला असेल, टाईम नसेल भिजलेला, तर हे 1/2 तासात होऊन जातं. 1/4 तासामध्ये बिर्याणी मोकळी होत नाही, मोकळी होते सॉरी. आणि घशात दाटल्यासारखी लागत नाही, आणि अशी खूप कोरडी कोरडी पण होत नाही. आणि सगळे पीस खूप छान शिजतात त्याच्यामध्ये. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. आणि अशा रेसिपी पाहायला आवडेल का ते पण सांगा. आणि हे पीस बघा तुम्ही, मी हाताने काढते, पूर्ण शिजलेलं आहे हे पीस. ओके, चलो बाय.